नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोजून 7 दिवस शिल्लक राहिले. 15 तारखेला मतदान आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीला असं वाटत होतं की जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तसं राज्यातलं राजकीय वातावरण सुद्धा तापेल. महाविकास आघाडी व ठाकरे बंधू माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे भाजपचा सुपडा साफ करण्यासाठी थोडा तरी जोर लावतीलच. राज ठाकरेंची भाषणं होतील, मग ते देवेंद्र फडणवीसांवर काही आरोप लावत भाजपला डिवचतील, त्यानंतर भाजपवाले काहीतरी त्यांना म्हणतील. पण इथे तर निवडणूक लढण्याआधीच हार मानून पळवाट काढण्यासाठी राज ठाकरेंसमेत संपूर्ण आघाडीतले नेते बहाणे मारायला लागले. विषयांची इतकी कमतरता झाली आहे की पृथ्वीराज चव्हाणांना एप्स्टीन फाईल आणि व्हेनेझुएलासारख्या त्यांच्यासाठी क्षुल्लक असणाऱ्या विषयांवर टिप्पणी द्यावी लागते. 2019ची लोकसभा निवडणूक हरल्यावर राहुल गांधींनी आपल्या कार्यकर्त्यांना मूर्ख बनवण्यासाठी ईव्हीएम हॅक झाल्याचा मुद्दा बाहेर आणला. यानंतर 24च्या लोकसभा निवडणुकीत हरल्यावर वोट चोरीचा फेक नरेटिव्ह चालवला. पण यात राज ठाकरेंचा बॅकलॉग इतका मोठा आहे की आपण निवडणूक का हरलो याचं कारण कार्यकर्त्यांना द्यायचं असेल तर तितकाच काहीतरी मोठा मुद्दा आपल्याला बाहेर काढावा लागेल हे राज ठाकरेंना कळालंय. म्हणून त्यांनी यावेळी वोट चोरी किंवा ईव्हीएम हॅक सारखे फालतू मुद्दे बाजूला फेकून भाजप आमचे उमेदवारच पळवतोय व तानाशाही असल्यासारखं आपल्या उमेदवारांना बिनविरोध जिंकवून आणतोय असे आरोप लावायला सुरुवात केली. म्हणजे ना रहेगी बाज ना बजेगी बासुरी. उमेदवारच पळवून नेले म्हटल्यावर का हरलो याचं कारण कार्यकर्त्यांना द्यावंच लागणार नाही. खरं तर इतक्या बालिश विषयावर मी व्हिडिओ बनवतोय यावरच मला विश्वास बसत नाहीये. वर्षानुवर्ष निवडणूक लढवलेल्या नेत्यांना आज आमच्यासारख्या युवकांना निवडणुकीचे नियम समजवावे लागतात. महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी 15 तारखेला मतदान होणार आहे, ज्यात एकूण 2869 प्रभाग आहेत व निवडणूक आयोगाने सार्वजनिक केलेल्या डेटानुसार यावेळी 15,931 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्वात आधी तर हा आकडा पाहून ज्या संस्था अमेरिकेत बसून भारतात लोकशाही संपल्याचा दावा करतात त्यांना धडकी भरली पाहिजे. कारण जगात कुठेच स्थानिक निवडणुकांसाठी एवढे उमेदवार मैदानात उतरत नसतील. हा अजूबा फक्त भारतातच शक्य आहे. तर या 2869 जागांपैकी आतापर्यंत 70 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे विरोधी पक्षातील काही नेत्यांना हृदयाचे झटके बसतायत की बिनविरोध निवडणूक कशी होऊ शकते. राज ठाकरेंनी तर म्हटलं की उभ्या आयुष्यात अशी निवडणूक मी कधी पाहिली नव्हती. त्यांच्या पक्षातल्या अविनाश जाधवांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली. त्यानेही पोट नाही भरलं म्हणून मग मुंबई उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल केली. काँग्रेसच्या नेत्यांनी तर बिनविरोध निवडून येणं म्हणजे लोकशाहीचा खून करण्यासारखं आहे असं वक्तव्य केलं. या प्रकरणात बाकी सगळं ठीक आहे, पण मला हे कळालं नाही की उच्च न्यायालयात जाऊन मनसे बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात दलील काय देणार आहे की आमच्या उमेदवारांना भाजपने अर्ज मागे घ्यायला सांगितलं आणि ते लगेच तयार झाले, किंवा पैशांचा व्यवहार झाला असेल तर मग आमचे नेते पैशासाठी भाजप काय कुणासमोरही लोटांगण घालायला तयार असतात. त्यामुळे संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार एक दिवस देवेंद्र फडणवीस 5-5 कोटी रुपयांची बॅग घेऊन आले आणि आमचे उमेदवार निष्ठा सोडून पैशांसाठी वाकले. म्हणजे यावरून हे सिद्ध होतं की मनसेचे कार्यकर्ते रस्त्यांवर मराठीच्या नावावर जे नाटक रोज करत असतात ते मराठीप्रती प्रेम नसून फक्त ढोंग आहे, ज्याद्वारे त्यांना महापालिकेच्या निवडणुकीचं तिकीट मिळावं आणि आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना भाजपकडून कोट्यावधी रुपये घेता यावे. कारण संजय राऊत व मनसेच्या नेत्यांनी लावलेले आरोप जर खरे असतील तर हे सुद्धा आपल्याला मान्य करावंच लागेल की ठाकरेंचे उमेदवार स्वतःला विकण्यासाठी एका पायावर तयार होते. कारण विकायला माल ठेवल्याशिवाय भाजप नावाचा ग्राहक तुमच्या उमेदवारांना जबरदस्ती तर पैसे नाही देऊ शकत ना. आणि मुख्य प्रश्न इथे हा आहे की तुमच्या उमेदवारांना विकत घेताना तुम्ही नेमकं काय करत होता. आता यामागे मुख्य 2 कारण असू शकतात. एक, भाजपने असा कुठलाच पैशांचा व्यवहार केलेला नाहीये ज्यामुळे फक्त आपलं अपयश लपवण्यासाठी तुम्ही अशा खोट्या मनोरंजक कथा बनवताय. दुसरं कारण, भाजपने पैशांचा व्यवहार केलाय ज्यात पक्ष प्रमुखांपासून स्थानिक उमेदवारांपर्यंत सगळेच तुमच्या पक्षातले भागीदार आहेत.
ज्यामुळे जिंकण्याची शक्यता नसतानाही सर्व जागांवर तुम्ही उमेदवार उतरवता, जेणेकरून निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पैसे मिळवता यावे. यातलं खरं कारण कोणतंही असो, पण बिनविरोध निवडणुका जर लोकशाहीचा खून करण्यासारखं असेल, तर या हत्येत तुम्ही सुद्धा भाजप एवढे जबाबदार आहात. बिनविरोध निवडणुकीच्या वादात आपण सर्वात मंदबुद्धी असल्याचं सिद्ध करत तर्क कोणी दिला असेल तर ते मनसेचे राजू पाटील आहेत. त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असला तरी निवडणूक आयोगाने निवडणूक घेतलीच पाहिजे, कारण लोकांकडे नोटाचा पर्याय अजूनही शिल्लक आहे. जनता नोटाचं बटन दाबून उमेदवाराला विरोध प्रदर्शित करू शकते. हे तर्क ऐकल्यानंतर मला राज ठाकरेंना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की निवडणुका सोडून सर्वात पहिल्यांदा राजू पाटलांना प्राथमिक शाळेत घाला, कारण त्यांना राजकारणाची नाही तर शाळेतल्या बाईंच्या छडीची आवश्यकता आहे. कारण आमदार होऊन सुद्धा ज्या व्यक्तीला हे माहीत नाहीये की भारतात निवडणुका फर्स्ट पास द पोस्ट सिस्टमनुसार होतात, त्याला सार्वजनिक जीवनात राहण्याचा काही अधिकार नाही. भारतात निवडणूक जिंकण्यासाठी अमेरिकेसारखं ठराविक टक्के मतदान मिळवण्याची गरज नसते. इथे जो इतर सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळवतो तो विजयी होतो. म्हणजे समजा मी एखाद्या निवडणूक क्षेत्रात 30% मतं मिळवली, म्हणजे माझ्या विरोधातल्या सर्व उमेदवारांना एकत्रितपणे 70% मतं मिळाली आहेत. थोडक्यात झालेल्या मतदानापैकी 70% लोक माझ्या विरोधात आहेत, तरीही मी विजयी झालो, कारण ते 70% मतदान कोणा एका उमेदवाराला गेलेलं नाहीये. त्यात कोणी 20%, कोणी 2, कोणी 10 तर कोणी 8% मतं मिळवली. म्हणून फर्स्ट पास द पोस्ट सिस्टमनुसार सर्वात जास्त मतं मला मिळाल्यामुळे मी जिंकलोय आणि इतरांना मिळालेली मतं इनव्हॅलिड झाली. तसंच नोटा दाबल्याने निवडणुकीतल्या उमेदवारावर काडीचाही फरक पडत नाही. समजा 2 व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उभे असून त्या क्षेत्रात एकूण 100 मतदार आहेत, ज्यापैकी फक्त आणि फक्त एका व्यक्तीनेच मला मतदान केलं व इतर 99 लोकांनी नोटाचं बटन दाबलं, तरीही फर्स्ट पास द पोस्ट सिस्टममुळे मीच जिंकणार. कारण नोटा हे केवळ माझ्या विरोधात नाही तर सर्व उमेदवारांच्या विरोधात असतं. आता याने काहीच फरक पडणार नाही की रिंगणात मी एकटाच उभा होतो व नियमानुसार ती मतं माझ्या विरोधात मानली जात नाही. त्यामुळे अशा निवडणुका न घेता बिनविरोधातच उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं. याने वेळ व पैसा दोन्ही वाचतो. यानंतरही जर राजू पाटलांना निवडणूक हवीच असेल तर सर्वात आधी त्यांनी आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यापासून थांबवावं. देवेंद्र फडणवीसांनी तर या बालिश आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय की आतापर्यंत काँग्रेस काळात 33 नगरसेवक नाही तर खासदार बिनविरोध निवडणूक जिंकून संसदेत गेलेत. तेव्हा नाही तुम्हाला बिनविरोध निवडणूक लोकशाहीची हत्या वाटली. त्यामुळे तुमको मिरची लगी तो मैं क्या करू म्हणत तुमच्या वेदनांचा उपाय माझ्याकडे नाहीये हे वक्तव्य देऊन त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट करून टाकली. आणि खरं तर या संपूर्ण प्रकरणात काही जास्त डोकं लावण्याचीही गरज नव्हती, कारण सर्वांना दिसतंय की या वेळीची निवडणूक विधानसभेच्या यशामुळे भाजपच्या बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे, ज्यामुळे त्यांना हरवणं अशक्य आहे व त्यामुळे सेटलमेंट होत असेल तर ती स्वीकार करून दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आपला अर्ज मागे घेतात. या जर कोणाला काही मोठं गुपी शोधायचं असेल तर त्यांच्यासाठी रान मोकळंच आहे. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.